विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कामिका एकादशी निमित्त देवगड येथील आनंदवाडी स्थित श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह संपन्न झाला। पाहुयात या देवस्थानाची महती। कोकण म्हणजे देव देवता संत व अनेक शक्तींचं आश्रयाचं स्थान आहे। इथे ठिकठिकाणी आपणास दैवत्वाचे अनुभव येत असतात। कोकणातील देवगड म्हणजे जणू देवाचाच गड। या देवगड बंदरानजीकच उदरनिर्वाहासाठी मच्छीमारी करणारे 60 ते 70 घरे असणारे छोटंसं गाव। त्या गावातील एक गृहस्थ 1935च्या दरम्यान आचरा पिरवाडी येथे हरिनाम सप्ताहासाठी गेले असता तेथून घरी परत असताना सोबत भेट म्हणून आणलेल्या करंजा एका वाटसरूने त्यांच्याकडे मागितल्या। त्याला नकार देऊन पुढे येणारे हे गृहस्थ गावात प्रवेश करताच पोटदुखीने आजारी पडतात आणि त्यानंतर मात्र गावात भयंकर अशी कॉलराची साथ सुरू होते। घरोघरी एकामागोमाग एक असे सारे जण अत्यवस्थ होऊन देहत्याग करीत होते। आपल्या डोळ्या देखत प्रियजनांचे मृतदेह जळताना हतबल होऊन ग्रामस्थ पाहत होते। त्या काळी वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने प्राप्त परिस्थिती स्वीकारणे क्रमप्राप्त होते। सर्व उपाय संपल्यानंतर ग्रामस्थांनी अखेरचा पर्याय म्हणून देवाचा धावा सुरू केला। गावच्या मांडावर सतत 7 दिवस टाळी धरली, म्हणजेच देवाला आवाहन केलं गेलं। देवाला साकडे घातले गेले। या संकटांपासून सर्वांचं रक्षण कर, गावात आम्ही श्री विठ्ठल रखुमाईची स्थापना करू, तुझा हरिनाम सप्ताह साजरा करू अशी हाक देण्यात आली। बघता बघता चमत्कार झाला आणि परमेश्वराने ग्रामस्थांच्या हाकेला खऱ्या अर्थाने साथ देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यामुळे त्या काळी या कष्टाळू जनतेची देवावरची श्रद्धा अधिकच दृढ झाली। त्यावेळी म्हणजेच 1936 साली श्री विठ्ठल रखुमाई मूर्तीची स्थापना करून हरिनाम सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। भक्तिमय अशा सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। त्या काळी गावातील प्रतिष्ठित 5 ते 6 रहिवाशांकडे गलबते म्हणजेच व्यापाराची मोठी जहाजे होती व ते रहिवासी सार्वजनिक कार्यात आपला मोलाचा हातभार लावत होते। त्यावेळी या गलबतांवर काम करणारे बांधव वानिवडे येथील सरवणकर व पीरवाडी येथील ग्रामस्थ यांनी श्री हरिनाम सप्ताहाची स्थापना करण्यास मोलाचं मार्गदर्शन केलं। त्यामुळे त्यांना आजही मानाने श्री हरिनाम सप्ताहास आमंत्रित केले जाते। सरवणकर बांधव विठ्ठल चरणी आपली सेवा रुजू करतात। दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांकडून गावच्या वेशीपर्यंत गाजत वाजत निरोप दिला जातो। ही प्रथा आजही निरंतर अशीच सुरू आहे। ज्या करंजा रूपी प्रसादामुळे गावात अरिष्ट आले त्याच करंजांचा प्रसाद या श्री हरिनाम सप्ताहास प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात येतात। अशा या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचे 1976 तसेच पुढे 1986 साली मोठ्या मोत्साहात रूपांतर झाले। या शुभ कार्याला अनेक मंडळींनी आपले योगदान देऊन
आज या ठिकाणी भव्य असे मंदिर उभे आहे। सकाळी प्रथम श्री हरिनाम सप्ताहाच्या घटाची स्थापना होऊन गावातील ग्रामस्थ वारकरी पावली भजन करतात। त्यानंतर पंचक्रोशीतील अनेक भजनी मंडळे आपली सेवा सादर करतात। गावोगावहून येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत होते, तसेच ग्रामस्थांच्याही दिंड्या निघतात। अखंड परिसरात भक्तिमय होऊन जातो। श्री विठ्ठल नामस्मरणाने व गजराने तल्लीन होऊन जातात। वेगवेगळ्या धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक दिंड्या व भव्य चित्ररथ येथे सादर केले जातात व सारे काही योजनाबद्ध, शिस्तबद्ध आणि नीटनेटकेपणे असते।
दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता 10 अवतार दहीकाला खेळून कालाच्या भजनानंतर प्रसादाचे वाटप होते। तिसऱ्या दिवशी दुपारी ब्राह्मण भोजन होऊन श्री हरिनाम सप्ताहाच्या घटाचे विसर्जन होते आणि या भक्तिमय सोहळ्याची सांगता होते। मागील अनेक वर्ष गावातील पाटील धुरी व वर्तमान समिती अध्यक्ष प्रदीप कोयंडे आणि पदाधिकारी तसेच समिती सभासद ग्रामस्थांनी आपले बहुमूल्य योगदान देऊन हा संपूर्ण सोहळा सुरळीतरित्या पार पडला। आणि उत्साहाने सगळे ग्रामस्थ दिवसेंदिवस हा मोठा उत्सव साजरा करतात, सप्ताह साजरा करतात आणि त्या दिवसापासून या करंज्यांमुळे हा गावाचा सप्ताह स्थापन झाला। त्यामुळे ह्या सप्ताहाला आमच्या करंज्या म्हणून येणाऱ्या भाविकांना आम्ही प्रसाद म्हणून देत असतो। सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे एका दिवसाचं म्हणजे सप्तप्रहरांचा हा सप्ताह असतो। सकाळी एकादशी दिवशी सकाळी 10च्या दरम्यान आमचा सप्ताहाला सुरुवात होते घटपूजन करून आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी साधारणतः 10-10:30च्या दरम्यान त्याची समाप्ती होते। समाप्ती झाल्यानंतर त्या सप्त्याचा पुढील कार्यक्रम म्हणजे दहीहंडी, आपले अवतार हे सगळे खेळले जातात आणि देवाचा जो द्वादशीचा उपवास सोडायचा जो प्रसाद असतो तो प्रसाद सगळ्यांना वाटला जातो। श्री विद्या सरवणकर, जनशक्ती, देवगड।